तर नमस्कार मित्रांनो, जर 15,000च्या बजेटमध्ये तुम्हाला चांगला टिकाऊ आणि रफ अँड टफ मोबाईल बघत असाल ओप्पो आणि विवो मध्ये, तर हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी. आज आपण ओप्पो A6X आणि विवो Y19 या दोन मोबाईलचे कंपॅरिझन करणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत या मोबाईलचा डिस्प्ले, परफॉर्मन्स, बॅटरी आणि बरेच काही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, पहिले आपण बघू त्यांची डिझाईन आणि त्यांची बिल्ड क्वालिटी. तर ओप्पो A6X यात आपल्याला ग्लॉसी डिझाईन बघायला मिळणार आहे, त्यामुळं याचा लुक हा खूप प्रीमियम वाटतो. आणि याचं वजन आहे जवळपास 212 ग्रॅम आणि थिकनेस आहे 8.5 मिलीमीटर. आणि विवो Y19 याचं जर बघायला गेलं तर याची स्लिक डिझाईन आहे, त्यामुळं हा आकर्षक दिसतो. आणि जर याचं वजन बघायला गेलं तर 190 ग्रॅम, तसेच याची थिकनेस आहे 8.19 मिलीमीटर. IP रेटिंग बद्दल जर बोलायचं म्हणलं मित्रांनो, तर ओप्पो A6X आणि विवो Y19 या दोघांना IP64 ची रेटिंग आहे. तर धूळ आणि पाण्याचे शिंतोडे यापासून ते बचाव करू शकतात. जर कंपॅरिझन मध्ये बघितलं तर थिकनेसच्या बाबतीत आणि वजनाच्या बाबतीत विवो Y19 हा चांगला आहे. पण जर तुम्हाला प्रीमियम लुक देणारा फोन हवा आहे तर तुम्ही ओप्पोचा A6X सजेस्ट करू शकता. दुसरा पॉइंट म्हणजे डिस्प्ले आणि मल्टीमीडिया. तर मित्रांनो, ओप्पो A6X यात आपल्याला बघायला मिळणार आहे 6.75 इंचेसचा त्याचा डिस्प्ले आहे. रेझोल्युशन असणार आहे त्याचं HD प्लस 720 पिक्सलचं. रिफ्रेश रेट असणार आहे 120 हर्ट्सचा आणि त्यात LCD डिस्प्ले यूज झालाय. त्याचा पीक ब्राईटनेस असणार आहे 1125 निट्स. त्याचबरोबर विवोचा Y19 मध्ये जर स्क्रीन साईज बघितली तर 6.74 इंचेसचं आहे. रिझॉल्युशन दोघांचं सेमच आहे, HD प्लस 720 पिक्सलचं. रिफ्रेश रेट मध्ये थोडा फरक आहे, विवो Y19 चा 90 हर्ट्सचा आहे. तसेच दोघांना LCD डिस्प्ले आहेत. आणि पीक ब्राईटनेस मध्ये ओप्पो A6X चा चांगला आहे, 1125 निट्स आहे, तर विवो Y19 चा 700 निट्स आहे. ओप्पोच्या A6X मध्ये आपल्याला 120 हर्ट्सचा रिफ्रेश रेट मिळतो, जो विवो Y19 च्या 90 हर्ट्स रिफ्रेश रेट पेक्षा स्मूथ स्क्रोलिंग देतो. तसेच ओप्पो A6X च्या 1125 निट्स ब्राईटनेस विवो Y19 पेक्षा खूप जास्त आहे, जेणेकरून ओप्पो A6X हा सूर्यप्रकाशात क्लिअर स्क्रीन दिसतो. डिस्प्लेच्या बाबतीत 120 हर्ट्स रिफ्रेश रेट आणि जास्त ब्राईटनेस असल्यामुळं ओप्पो A6X हा या कंपॅरिझन मध्ये बेस्ट आहे. जर परफॉर्मन्स आणि ऑपरेटिंग सिस्टीम या दोघांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर ओप्पो A6X मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चा प्रोसेसर दिलाय. सेम प्रोसेसर विवो Y19 मध्ये पण आहे, मीडियाटेक डायमेन्सिटी 6300. दोघांना 5G सपोर्ट आहे. रॅम आणि स्टोरेज बद्दल बघितलं तर दोघांमध्ये 4GB 6GB सपोर्ट आहे. ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल बघितलं तर ओप्पो A6X मध्ये कलर OS Android 15 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तर विवो Y19 मध्ये फनटच OS Android 15 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीम आहे. जवळपास जर बघितलं तर दोघांचे परफॉर्मन्स आणि ऑपरेटिंग सिस्टीम हे सेम आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वळूया. तर मेन पार्ट हा बॅटरीचा असतो, बॅटरी आणि चार्जरचा. तर ओप्पो A6X मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे 6500 mAh ची मॅसिव्ह बॅटरी, त्यासोबत मिळणार आहे 45 वॅटचा सुपरहुक चार्जर. आणि विवो Y19 मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे 5500 mAh ची बॅटरी सोबत 15 वॅटचा चार्जर मिळणार आहे. तर बॅटरीच्या बाबतीत ओप्पो A6X हा खूप चांगला मोबाईल आहे आणि बेस्ट आहे. तर तुम्हाला जर बॅटरी महत्वाची असेल आणि परफॉर्मन्स महत्वाचा असेल तर तुम्ही ओप्पो A6X कडे जाऊ शकता किंवा ओप्पो A6X हा तुम्ही खरेदी करू शकता.
किमतीबद्दल जर बोलायचं म्हणलं तर विवो Y19 आणि ओप्पो A6X या दोघांमध्ये एक 2,000 रुपयाचा फरक आहे. पण 2,000 रुपयेकडे न बघता तुम्ही 6,500 mAh ची मॅसिव्ह बॅटरी प्लस 45 वॅटचा सुपरहुक चार्जर सोबत आणि 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट, ज्यामुळे तुमचा मोबाईल खूप स्मूथ होतो, असा A6X तुम्ही सजेस्ट करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.